हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता सुतदेव सबंध तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. देव आपल्या सर्वांना एक एक शिक्षण देव आणि ह्या शिक्षणावर आपण जर लक्ष पुरवलं तर ते शिक्षण स्वर्गापर्यंत आपल्याला पोहोचू शकतं. म्हणून आम्हाला जर या प्रार्थनेने जीवन जगत असेल तर पहिलं प्रथम आहे ते म्हणजे शिक्षण. आणि जर शिक्षण मिळालं असेल आणि शिक्षण आत्मपरीक्षण केलं असेल तर त्या शिक्षणाचं फळ आपल्याला स्वर्गापर्यंत पोहोचू शकतं. पहिल्यांदा 2 वचन आपण घेऊया. ती वचन असं आहे नीतिसूत्रामध्येच, ते दोन्ही म्हणजे दुसरी पण मी देणार, परंतु वचनात आम्हाला थोडासा अनुभव आला पाहिजे. अध्याय 4:13 आणि 5:13 नीतिसूत्र. तर ह्याच्यामध्ये शिक्षणाचा अनुभव दिला. शिक्षण नेहमी जे आध्यात्मिक जीवन आहे हे नेहमी सांभाळायचं आहे आणि सांभाळल्यावर हे आम्हाला एक आधार देतो, एक सहाय्य देतो, एक सपोर्ट देतो. शिक्षण ऐकणार नसलं पाहिजे, शिक्षण आत्मपरीक्षण करणार असलं पाहिजे. आणि शिक्षण जेव्हा आम्ही आत्मपरीक्षण करत असतो तेव्हा शिक्षणापासून आमची बरेचसे लाभ होतात. जर 4 ते 13 वचन घ्या किंवा 5 ते 13 घ्या, कुठलंही वचन पहिलं घ्या, दोन्ही सरासरामध्ये आलेला आहे. नीतिसूत्रे 4 ते वचन 13. तू शिक्षण दृढ धरून ठेव. काय सांगते? तू शिक्षण दृढ धरून ठेव. शाळेतलं नाही सांगितलं, आध्यात्मिक जीवनाविषयी. आता तुम्ही आणि मी जर जीवनामध्ये चालत आहे, आता मी शिक्षण दृढ धरून ठेवलं तर त्या शिक्षणातून माझे फायदे झाले. मला आध्यात्मिक जीवन मिळालं, मला आध्यात्मिक मार्ग मिळाला, मला आध्यात्मिक शिक्षण मिळालं. आता ज्या लोकांना आध्यात्मिक शिक्षण मिळालेलं आहे ते पहिलं प्रथम लोकांचं चांगलं बोलतील, ना लोकांची निंदा करणार, ना नफरत करणार, ना द्वेष होणार, ना हेवा येणार, ना चिडचिडा. तर शिक्षण देवाचं जे आहे ती दृढ धरावं. आपण शिक्षण सैतानी शिक्षण हे दृढ धरून ठेवतात. किती वर्षाचा राग मनात धरून ठेवतात. परंतु देवाचं जे शिक्षण आहे प्रेम, दया आणि एक शांती. आणि देवाच्या प्रेमाने जो मनुष्य भविष्यात प्रवेश करतो तो एक उत्साहित आहे, आनंदित आहे, शांतीत आहे आणि समंजसपणा. हे पवित्र शास्त्र हे पवित्र शिक्षण देण्यासाठीच दिलेलं आहे. परंतु हे शास्त्र वाचायला माणसाला फार कंटाळा आहे. कारण कंटाळा म्हणजे कारण दुष्ट शिक्षण आमच्या ऑलरेडी जीवनामध्ये ते भरलेलं आहे आणि ह्या शिक्षणाकडे आपल्याला इंटरेस्ट येत, मन लागत नाही. कारण तो दुष्ट आत्मा आपल्या शरीरामध्ये तो काम करत असते. त्यामुळे आध्यात्मिक गोष्टीचं काम आपल्या शरीरात उत्पन्न होत नाही. सोडू नको ते जवळ राहा, कारण ते तुझे जीवन. आज आपल्या प्रत्येकाला जीवनामध्ये ज्या गोष्टी परमेश्वराच्या वचनानुसार, शिक्षणानुसार, नियमानुसार चाललं तर त्याला जीवन मिळेल. आमच्यामध्ये ते शिक्षण नाही म्हणून आम्हाला जीवन मिळत नाही. आमचं जीवन हरवलेलं आहे. अनेक लोक या शिक्षणात इंटरेस्टली नाही. आज जर पोरं शाळेत जात असतील तर 1ली ते 15वी पर्यंत शिक्षणासाठी काय काय करतील त्या पता नाही, पण स्वर्गाच्या शिक्षणासाठी काहीच करू शकत नाही. आणि ते 15वी पर्यंत शिक्षण झालं का ते पेपर फाडले, दिले फेकून. ज्या वेळेला 15वी नंतर त्याच्या बुद्धीचा वापर त्याला कलामध्ये, प्रॅक्टिकल कला, काहीतरी जॉब कला करावं लागतं. आणि जेव्हा तो जॉब करतो तेव्हा त्याच्याकडे पैसे येत जातात, तेव्हा तो कमवायची लाईनीमध्ये आपलं मन लावतो. हे शिक्षण फक्त आपल्या शरीराला फक्त एक अभिमान बाबतीत आहे, आध्यात्मिक बाबतीत नाही. पण ते शिक्षण पूर्ण झालं का शेवट त्याला कोणता तरी जॉब शोधायला लागते. बरोबर.
आणि शोधल्यावर तो कुठल्या तरी जॉब मध्ये तो कला त्याचा यूज होते. पहिली ते 15वी पर्यंत शिक्षण त्याच्या फक्त एका डिग्रीसाठी, बरोबर. पण ती डिग्री शेवटी जर तुम्ही कोणाकडे दिली तो पहिलं सुट्टी प्रॅक्टिकल गोष्टी काय याचा कोर्स कर. मग 2 वर्ष 3 वर्ष तिचे कोर्स केले जातात. त्याच्यानंतर जॉब मिळते. कॅम्प्युटर क्लास असो का कुठलाही क्लास असो ते पहिले करावे लागतात. म्हणून या शिक्षणाबरोबर तुम्हाला प्रत्येकाला 2 गोष्टीचं शिक्षण घेतलं पाहिजे. एक आध्यात्मिक शिक्षण जर असलं तर त्याच्या पाठीमागे ज्ञान असते. ज्ञान असल्यानंतर त्याला प्रॅक्टिकल मिळतं. आणि प्रॅक्टिकलमुळे तो मनुष्य पुढे जात असतो. आपल्या हर एक व्यक्तीला आध्यात्मिक जीवनाचं प्रॅक्टिकल करावं लागेल. पाप काय, पुण्य काय, पवित्रता काय, बोलणं कसं, वागणं कसं, चालणं कसं. मी असं नाही सांगत की मुलांनी शिकवणे, हा प्रश्न नाही मी सांगतो. मी तुम्हाला एक जॉब विषय सांगतो, म्हणजे एक कला विषय सांगतो. तर 15वी किंवा 10वी, आता 10वीचं रिझल्ट आहे त्याला फार टेन्शन होईल. नफा झाला तर काय होईल, आता टेन्शन. परंतु त्या मुलामध्ये जर धैर्य आहे किंवा एक विश्वास आहे, किंवा 12वीच्या मुलाचं त्याला माहिती आहे की मी काहीतरी करून दाखवेल. त्याच्याकडे दृढ विश्वासाचं जर शिक्षण असेल तर तो काय पण करू शकते. तर मी आध्यात्मिक शिक्षणावर सांगतो, त्या विषयावर जास्त इंटरेस्ट नाही. तर इंटरेस्ट तुम्हाला सांगतो. आता या 5 अध्याय 13 वचन. नीतिसूत्रे 5 अध्याय वचन 13. मी आपल्या शिक्षकाची वाणी ऐकली नाही. काय सांगते? मी आपल्या शिक्षकाची वाणी ऐकली नाही. शिक्षक कोण? हे धार्मिकता शिक्षक. हे शाळेचं शिक्षण नाही, हे धार्मिकता शिक्षक. आता हे धार्मिकता शिक्षकाची वाणी आम्हाला ऐकावं लागेल, कारण त्या शिक्षणाचा जो तुम्हाला अनुभव होणार त्याच्यात जर तुम्ही पास होतील तर स्वर्गाचा. आता याच्यामध्ये जर पवित्र शास्त्रामध्ये, पवित्र शास्त्र ते तर जागतिक पुस्तक असतं, बरोबर. त्याची तुम्हाला मानवाची शास्त्र भेटतील, म्हणजे मानवाने काय काय कोर्स केले किंवा सायन्स मध्ये बघितलं कोणी पहिला हे केलं ते आहे. तर त्या माणसाला देव देणारा जो बुद्धी होता, जो परमेश्वर पिता, त्या बुद्धीने त्याने त्या पहिला नाव त्याचं प्रसिद्ध केलं. तर देवाने त्याचं नाव प्रसिद्ध केलेलं, पण लोक त्याचं नाव प्रसिद्ध करतात. आम्ही हा विचार करत नाही, जर देवाने त्याला एवढ्या उंच पोस्टवर नेऊन ठेवलं ना, त्याचा मान या जगामध्ये उतरला, तर मला सुद्धा देव हेच शिक्षण देईल. तर मी पहिलं प्रथम आहे देवाचा शोध. त्यांनी पहिलं देवाचा शोध केला. शोध केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गोष्टीचा शोध केला, तेव्हा त्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये यश प्राप्त झाला. आता मी देवाचा शोध केला म्हणून लोक मला सन्मान किंमत देतात. मी जर शोध केलाच नसता तर मला आज देवाची जाणीव झाली नसते. कारण मी जॉब मध्ये होता, तर जॉब मध्ये मी फक्त पैसा मिळवू शकत होता, मला फक्त पैसा धन मिळालं असतं, पण प्रभू येशूने मिळालं ना, मला स्वर्ग राज्य मिळालं. आज मला एक समज आली की गरजवंत, दुःखी, समस्यात, संकटात, आपत्तीमध्ये, निराशामध्ये पडलेल्या हर एक व्यक्तीला कसा सपोर्ट द्यावा, कसं मदत करावं, कसं त्यांना धैर्य द्यावं, हे शिक्षण या पवित्र शास्त्राद्वारे मला मिळालं. माझं या जागतिक शिक्षण होतं. मी 4थी पास तर 5वी पर्यंत गेलो. 5वी 2दा नापास, बरोबर ना. परंतु मला कोण सांगणार नाही हे शिक्षण तुमचं एवढं आहे, बरोबर. सांगतील 5वी आहे असं नापास. स्टार्टिंग माझं इंग्लिश ABCD 26 अक्षराचं सुरू झालं ते 5वी मध्ये. आता सांगता ए फॉर ऍपल, बी फॉर चप्पल. कोणाने मागितलं खायला ऍपल, आईने काढलं चप्पल, काय करणार, बरोबर ना. धाव काढून पाठ करतो. जे शिक्षण घ्यायचं आध्यात्मिक ते शिक्षण. आताच्या काळामधलं जर शिक्षण आहे तर मुलं आई बापाला शिकवतात, आई बाप मुलांना शिकवत नाही. मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात शिकवण द्यायचं. परंतु आज तो नाहीये की अनुवाद 11 ते 18 पासून शिक्षण दिलं.
की मुलांचं भविष्य आध्यात्मिक शिक्षणाकडे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यातून देवाच्या मार्गाकडे पूर्ण 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 तयारी करायचं आहे. हालेलुया. आता तुम्ही जर बघितलं तर देवाच्या शिक्षणानुसार त्याचा मार्ग काय आणि त्याच्या शिक्षणाची ओळख काय ही जर तुम्ही घेत असतील तर तुम्हाला प्रत्येकाला परमेश्वराच्या शिक्षणानुसार त्याचा मार्ग आपल्या सगळ्यांना मिळेल. हालेलुया. त्यांनी वचनं दिलेली ही वचनं ध्यानी मनी साठवायला सांगितली. आता जर पवित्र शास्त्राचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर पहिल्या शिक्षणामध्ये देवाचं वचनाचा आदर्श मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. तर तुम्ही विचार करा, आम्ही तुम्हाला आता हे बोध करतात तर तुम्ही कान दिला पाहिजे. जर तुम्ही कान दिलेला असेल तर तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं प्रश्नाचं उत्तर देव तुम्हाला देईल. म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यांनी कान दिला. चांगला बोध करतात त्याला कान नाही दिला तर तुम्ही विचार करा आपल्या कानाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात चुकीचा येईल. हालेलुया. कारण शिक्षण घ्यावं. नीतिसूत्रे 23 सत्य सत्य सुज्ञता शिक्षण समंजसपणा विकत घे विकू नका. हालेलुया. आपल्याला काय शिक्षण दिलं? सत्य. योहान 14:6 मध्ये दिले मार्ग सत्य व जीवन. आता त्याने काय सांगितले, हे विकत घे. काय सांगितले? सत्य सुज्ञता शिक्षण विकत घे. विकायला जाऊ नका. हालेलुया. आता या शिक्षणासाठी विकत घेण्यासाठी किती लोक असतात आणि जागतिक शिक्षणासाठी विकत घेण्यासाठी केवढे पुढे धावावं लागते. हालेलुया. तर ही धार्मिक हे सार्वकालिकचं शिक्षण. आपल्या शरीराचं शिक्षण हवं आहे पण आत्म्याच्या शिक्षणाची जास्त गरज आहे. आपल्या घरामध्ये ठेवण्याचा अनेक जागा आहे पण आत्मा ठेवायला जागा कुठे आहे मला सांग. ज्याने जागा ठेवण्यासाठी योहान 14:2 मध्ये दिलेली जागा आहे पण तिथे कोणत्याही व्यक्तीला ठेवण्यासाठी ती जागा भेटत नाही. म्हणजे आम्हाला नक्की शिकायचं काय ते मी सांगतो की जर सार्वत्रिक शिक्षण नसेल तर तुमचं भविष्य आध्यात्मिक शिक्षणाकडे दिसणार नाही. आज आम्ही काय शिक्षण घेतो बघ. आपल्या प्रत्येकानं शिक्षणाचा अनुभव घ्यायचं. म्हणून मी बोलला ना, रोमनच्या लोक रोमकर असतात माहितीये ना, 6 ते 8 ते 9 वचनामध्ये रोमनचे लोक आहेत. तुम्ही आणि मी रोमनचे लोक बोलतात ना, याला रोमचे लोक बोलतात. पण रोमचे थोडीच रोमन कॅथलिक बोलतात. पण पौलाने रोमन कॅथलिकच्या लोकांना एक पत्र लिहिलेलं, मेल्यात उठलेला ख्रिस्त मरत नाही, मरणाची सतत चालत नाही. आता जर तुम्ही बायबलच्या मुद्द्यावर शिक्षण घेतलं तर येशू ख्रिस्ताला मंदिरात बांधलेलं नव्हतं ना, येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर मंदिरात क्रॉस दिला नव्हता. जर ज्याने बायबल वाचलेलं असेल त्याच्या लक्षात बरोबर येईल की हे शिक्षण घेणार आणि शिक्षणाकडे लक्ष देणार कुठलं ते चुकीचं शिक्षण आहे. आता तुम्ही विचार करा, आपल्या हातातून चुकीचं शिक्षण होते की नाही. जे येशूचे वैरी होते त्यांनी त्याची गावागावात फिरायला सुरुवात केली. बरोबर, कोणी काढलेलं होतं त्यांना? त्याच्यामध्ये तुम्ही पण आहेत की नाही? हा, तर तुम्ही पापाला भागी आहे. येशूचा वधस्तंभ खाली करण्यासाठी सिमोन होता. तुम्ही येशूचा वधस्तंभ जड करत आहे म्हणजे तुम्हाला देवापासून आखरी शेवटला 100% दंड होऊ शकते की नाही. कारण आम्ही पवित्र आत्मेची निंदा करतात, चेष्टा करतात. मग ते महाराज 31-32. तुम्ही विचार करा, आता आपण येशू ख्रिस्ताची भूमिका सांगतो, लोकांना मार्गदर्शन करतो, शिकवतो. आपण प्रभू भोजनपद देतो, हे माझं शरीर आहे तुमच्यासाठी अर्पितच आहे. आणि आपणच त्याला परत, येशूने हे नव्हतं केलं. येशूच्या नफरती मुख्य याजक होते, शास्त्री पुरुष होते, अशा लोकांनी त्याला पकडलेलं होतं. म्हणजे आपण उदाहरण बघितलं तर आपण पूर्ण येशूचे वैरी लोक आहेत. मी पण होता. तेव्हा 8:32 मध्ये सत्य समजलं, सत्य बंधनातून मला मुक्त करू.
तर मत्तेमध्ये तुम्ही जर 26 अध्यायामध्ये सुरुवात केली ना, 27 अध्यायापासून येशू ख्रिस्ताची ऐतिहासिक गोष्टी आहे. हालेलुया. त्यामध्ये तुम्हाला अनुभव शिकायला मिळेल. हे 26, 27 आणि 28 तिन्ही अध्याय आहेत. ते येशू ख्रिस्ताचं पूर्ण भूमिका त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि कसं होतं, कोणी पकडलं, कोण विश्वासघाती होता, जुदास कसा होता, जुदासने काय केलेलं होतं. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक शिक्षण आहे, ते घेणं गरजेचं आहे. माणूस आहे चुकतो, असं नाही मी सांगू शकत की चुकत नाही, आम्ही पण चुकतो, पण त्याचा अर्थ तसा नाहीये. पण हे बायबल आहे. आता या बायबलमध्ये जर तुम्ही जर बघितलं, लूक मध्ये जर 22 अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये 66 पासून एक वचन आहे आणि हे वचन आपल्याला शिकायला मिळते. त्याच्यानंतर शेवटच्या भोजनाचं 22व्या अध्यायापासून सुरुवात केलेली आपल्याला येशू ख्रिस्ताचं लूक मध्ये. आता 22 ते 24 अध्यायपर्यंत तुम्हाला पूर्ण त्याचा इतिहास मिळेल, बरोबर. आणि 14 अध्यायापासून ते शेवटच्या 16 अध्यायापर्यंत तुम्हाला मार्क मध्ये, मग ते मार्क, लूक आणि बाकी योहान आहे. हालेलुया. आता ज्या वेळेला परमेश्वराने शिकवलेले काही मुद्दे आहेत, आता हे मुद्दे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि या मुद्द्यामध्ये तुम्ही प्रभूच्या वचनावर लक्ष द्यायचं. हालेलुया. आता शिक्षण कोणतं घेतात तुम्ही, येशूच्या विरुद्ध का येशूच्या बरोबरच. हालेलुया. आता जर तुम्ही योहान मध्ये 18 अध्याय 19 बरोबर आणि 20 आणि शेवटचा 21 पुनरुक्ती. हालेलुया. आता हे जे अध्याय आपण घेतलंय तर त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. हालेलुया. त्याला मंदिरात प्रार्थना करता तिथे बांधलेलं. हालेलुया. त्याला तुरुंगात टाकलं, पिलाताकडे नेलं, हर एक राजाकडे, सुभेदाराकडे, बरेच ठिकाणी त्याचं फिरवलेलं आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप 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 केले आणि ते प्रभूच्या विरोधच केले. हालेलुया. पण आपण जे आहे आज 4 शुभ वर्तमान तुमच्या समोर नाही, मी सत्य शिकवतो म्हणून लोकांना माझ्याविषयी नफरत निर्माण होते. मी नाही शिकवत, हे शास्त्र शिकवत. उपवास काळ वेगळे आहे, मग ते 4 मी नेहमी समजतो आणि लोक 4. उपवास काळ येशूने कधी केले, बप्तिस्मा घेतल्यानंतर उपवास काळ केलेले. आज आम्ही उपवास काळ याला सांगतात, हा उपवास काळ नाही, येशूचं दुःख सण. जे लोक येशूच्या विरोधात जीवन जगत होते, भागत होते, तीच आज आपण कॅथलिक समाजातला लोक हेच काम करतो, परंतु त्यांना अद्याप या पवित्र शास्त्राची उलगडना भेटलीच नाही. तुम्ही पहिले बायबल वाचा, उपवास 40 दिवसाचा अलग आहे आणि येशूचं दुःख सण आहे ते अलग आहे ना. आपण त्याला बोलतात आता गुड फ्रायडे. कोणता तो आपल्यासाठी चांगला नाहीये. येशू मरण पावला ना, तो जगाच्या पापासाठी मरण पावला, तो चांगला आहे. पण त्याला मी खुर्सावर खेळवतो, गावागावात फिरवतो, हे आपल्यासाठी चांगलं नाहीये, हे चुकीचं आहे. त्याची चेष्टा करणं, त्याला खेळणं, त्याला काढणं, खेचणं, वरून खाली उतरवणं, हे तुमचं ना माझं काम नाही. हे शास्त्र वाचते त्याला समजते ते कोणाचं काम नाही. आणि त्यांना ना येशू ख्रिस्ताला शब्बात दिवशी कोणताच व्यक्ती तिथे जाऊ शकत नाही. शब्बादाच्या नंतर मग ते 28 अध्याय जर वाचला 1 पासून, तर शब्बादानंतर म्हणजे रविवार. आपण शुक्रवारी हे करतो आणि शनिवारी तिकडे जातो बघायला. हालेलुया. पण तो मंदिरात नव्हता ठेवलेला होता, तो एका कबरेत ठेवला. आपण मंदिराला कबर बनवतो. तुम्ही स्वतः लक्षात आणा याच्यामध्ये कोणते मुद्दे लिहिलेले बायबलच्या नियमानुसार, वचनानुसार, शिक्षणानुसार आम्ही कोणतं शिक्षण घेतो. हालेलुया. हालेलुया. आता तुम्हाला तिकडे दिलेलं आहे बरोबर, नीतिसूत्र 4:6. नीतिसूत्रे 4:6. ते सोडू नको म्हणजे ते तुझं संरक्षण करेल, त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करेल. प्रभू आपला सांभाळ करू. हालेलुया. आपल्या लोकांच्या डोक्यात थोडस तरी शिरावं पाहिजे. मला काय करायचं, तुम्ही तुमचे स्वतः दोषी
कारण आणि तो जेव्हा न्याय करायला येईल, बरोबर, तेसलिकरस पहिल्या पत्र 4:15 तेव्हा न्यायात तुम्ही आणि मी सगळे सापडते, बरोबर. त्या अगोदरच क्लिअर व्हा. म्हणून मी लोकांना काय सांगतो, जगातला पहिला पापी मी आहे. मी डिसिजन लोकांना सांगतो, मी अनुभव घेतो याच्यावर की येशूने नापसंत दगड, बघा येशूच्या गोष्टी काय स्वतः 118:22 मध्ये नापसंत दगड कोळशेला ठरला. येशूला कोणी किंमत नव्हती देत, परंतु जगाला किंमत दिली. मला कोणी किंमत नव्हती देत, पण येशूच्या द्वारे मला किंमत आली. मी पापी असताना मला येशूने प्रेम केलं. आणि बायबल काय शिकवते माहितीये का? बायबल हे शिकवते, सगळे पापी होते ना तेच येशूने निवडले. पापी होते तेच निवडले, पवित्र लोकांची निवड झाली नाही. स्वतःला पवित्र बनवत होते ते पापी बनले, आणि जे पापी होते ते चेंज झाले. तुम्ही बायबल वाचलं तर संपूर्ण व्यक्तीच्या जीवनामध्ये पापी लोकांचीच घडण झाली. खरं शिक्षण तेच. आणि जर तुम्ही बायबलमध्ये जर बघितलं ना, जेवढी पापी लोकांची जी मुलं होती ना, पापी लोकांची मुलं ती संत झाली, ती परमेश्वराचे सेवक झाले, ते परमेश्वराचे कार्यकर्ते झाले. जे पापी तुम्ही त्याला ज्यांना समजत होते आणि पापाची मुलं ज्यांना जळवत होते ना, त्याला सांगत होते, तीच ती पवित्र झाली. हे बायबल असं शिकवते. ही बायबल जी आहे ना, ह्या मुद्द्यावर शिक्षण, ज्याला बायबलचा खरा अनुभव असेल, ज्याने ज्ञान घेतलं असेल ना, तो पहिला एक दुसऱ्याचा दोष काढणार नाही, तो कोणाची निंदा करणार नाही. कारण परमेश्वराच्या शिक्षण घ्यायला माणसाला फार कठीण जाते. पण या जगाचं शिक्षण जे आहे, तुम्ही बायबल खुले करा. जो कोण मला बायबला विषयीच सन्मानिक विषयी जर शिकवत असेल ना, तर त्यांनी बरोबर बसा माझ्या पुढे, आणि मी तुम्हाला सांगतो तशी वचनं तुम्ही घ्या, मला तुम्ही वचनं द्या, मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. अनेक लोक व्यभिचारावर लक्ष देतात. व्यभिचाराचा अर्थ लोकांना सापडणं. हालेलुया. दाविदाचा जो पुत्र होता तो कोण होता? मंदिर कोणी बांधलं? सलोमोनाने. सलोमोन कोणाचा पुत्र होता? माहिती नाही कोणाचा होता. म्हणून बायबल जुना करा, पहिला वाचायला सुरुवात, मग तुम्हाला मी सांगेन. हालेलुया. तो कोणापासून झालेला होता ते मला सांग, मग तुम्हाला मी सांगतो त्याचा इतिहास. शेवटी त्यांनीच मंदिर बांधलं ना, दाविदाने नाही बांधलं. का बांधलं नाही? दाविदाने का बांधलं नाही? मी पापी आहे म्हणून मला निवडलं, बरोबर. मी पापी होतो म्हणून निवडला, म्हणून माझ्याद्वारे मंदिर बांधलं, बरोबर नाही. म्हणून लोक मला असतात की नाही, मग बरं आहे. हालेलुया. पण तो मला असत नाहीये ना, तुम्ही असणार. हालेलुया. म्हणून पहिले शिक्षण घ्या. कोणाला दोषी, कोणाच्या नफरत, कोणाचा विरोध, द्वेष हे करू नका. हे जे शास्त्र आहे ना ते बघा का ना, याप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करा किंवा शिक्षण द्या. हे ऐतिहासिक शिक्षण आहे. आम्ही फक्त भविष्यात आम्ही चुका केलेल्या आहेत. निंदा, नफरत, द्वेष, काहींची चूक झालेली होती. हालेलुया. एवेची चूक झालेली होती. हालेलुया. पण परमेश्वराला मारू नका, त्या नाही करायचं. आज आपल्या प्रत्येकाला हरेक गोष्टीची तयारी करायची. येशू आला ना या पृथ्वीमध्ये तेव्हा आपल्यासाठीच आला, कारण आपण पापी आहे. समजलं? दावीद काय सांगतो माहितीये तुम्हाला? स्तोत्रसहित 51:5 मध्ये, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचा मी पापी आहे. लोक 5 अध्यायामध्ये पेत्र बोलला, मी पापी व्यक्ती आहे. नाही, तुला आता कार्य करायचं आहे, तुला माणसांना पकडायचं आहे. तू पापाला पकडलं ना, पापाने तुला पकडलंय ना, आता तुला माणसाला पकडायचं आहे. मी तुला आता निवडतो. योहान 15:4. आपल्या आतमध्ये जेव्हा सैतान कार्य करतो ना, तेव्हा आपण चुकीची सगळी कामं करत जातो. मग तेव्हा देवाला वेळ देत नाही आम्ही. सगळी मूर्तीपूजाला, एक गोष्टीला ही वेळ दिली जाते. आणि जेव्हा परमेश्वर योहान 15:16 जेव्हा निवडते, किंवा योहान 15:4-7 जेव्हा तो आपल्यामध्ये राहतो, आपण त्याच्यामध्ये राहतो, तेव्हा आपण पुष्कळ फळ देतो. तेव्हा आपल्यातून चांगली कृती होतात. मग ते पासून सत्कर्म पाहून परमेश्वराचे बोल वचन अशी घ्या की तुम्हाला त्याचा रोज तुम्हाला उपयोगी येईल. असं तेच वचन पकडून धरा. चांगल्या गोष्टीच 7 दिवस बनवलाय, 8वा दिवस आला तरी परत तोच दिवस येईल, पण 7च दिवस बनवलाय. मग जर जिंदगीमध्ये परिपूर्ण जर व्हायचं असेल तर ते देवाचे शब्द, देवाचं वचन, देवाचं शिक्षण धूळ धरा आणि देवाला एवढं सांगा की आम्हाला तुमच्या इच्छेने जीवन जगू दे. आमचा जेव्हा एक स्वार्थ तयार होते ना, तेव्हा तिथे सैतान तयार होतो. तेव्हा ते सैतानी शिक्षण आम्ही घेतो. लुसिफर मध्ये स्वार्थ तयार झाला तेव्हा एवाकडे पोहोचला. माणसामध्ये स्वार्थ निर्माण होते तेव्हा मनुष्य चुकीच्या रस्त्यावर प्रवास करतो, आणि जेव्हा त्याचा स्वार्थ निघून जातो तेव्हा तो पळून जातो. तेव्हा
आपल्या जीवनात टेन्शन, मानसिक दुःख. मला सांगायचा अर्थ असा आहे की ते शिक्षण देवाने आपल्याला चांगलं दिले ना, ते घ्या. कारण आपण जे शिकतात किंवा आपण लोकांना शिकवतात ते देवा विरुद्ध जातात. शेवटी दंड भोगवण्यासाठी आपल्याला हजर यायचं. मी नाही दंड देणार तुम्हाला ना, तुम्ही मला नाही देणार. दंड देणारा एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे ना, आम्ही शिक्षण घेऊन जर चुकीच्या रस्त्यात चालत असेल तर त्या शिक्षणाचा परिणाम आपल्या स्वतःला भोगावं लागेल. ते तुमच्या स्वतःला भोगावं लागेल. कारण तुमच्या शब्दात मध्ये 12:36 प्रत्येक शब्दाचा हिसाब तुम्हाला घ्यायचा. आपली कर्म सुटणार नाही. शेवटला आपल्या कर्माचाच भार आपल्या जीवनात उतरवणार. आपल्या शरीरामध्ये पापाचं वजन जास्त झाले आणि पुण्याचं वजन कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख, आपत्ती, समस्या आणि संकट येत आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगलं करतात ना, तेव्हा देव तुमच्यासाठी चांगलं करतो. तो तुमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तो तयार. आमची पाप आहे म्हणून आमच्या पाठीमागे आशीर्वाद नाहीये. आम्ही परंपरा सोडायला तयार नाही. परंपरा सोडायची. कोणती परंपरा पकडायची? परमेश्वराची. मानवाची परंपरा नाहीये. येशू ख्रिस्त ज्या वेळेला, आज येशूच्या जन्मापासून त्या 2024 मध्ये आपण एंट्री केलेली आहे, बरोबर? हे जन्मापासून आहे. आणि येशूला आपल्या म्हणजे येशूला आपल्यासाठी खेळावं लागलं. त्याने जन्मापासून दुःख घेतलं तर मृत्यूपर्यंत त्याने दुःखच घेतलं. ते तुमच्या आणि माझ्यासाठी चालत. तो देव असून त्याला अनुताप झालेला होता. उत्पत्तीमध्ये 6:5 मध्ये. कारण माणूस बनवला पण त्यालाच पश्चाताप आणि आज पण पश्चातापच आहे. म्हणून आता जे होणार आहे ना, सृष्टीची नासाडी, तेव्हा तुम्ही खरोखर जिवंत देवाची आराधना करणार, तेव्हा हाक मारणार, तेव्हा कोणत्या मूर्तीकडे वळणार. आता हे बघा, हे 40 दिवस तुमचे काही संपले, बरोबर? ते नेऊन कुठेतरी ठेवणार की ते बघायला पडले. मग त्याचा उपयोग काय? ती मानवाची निर्मिती आहे. पण ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्याची निर्मिती तुमच्या जवळ कुठे आहे मला सांग. ज्याने तुम्हाला निर्माण केले, उत्पत्ती 1:27, त्याची निर्मिती कुठे आहे मला सांग. एक पण माणसामध्ये ती निर्मिती दिसत. पवित्र शास्त्र हे शिकवण आहे. मुलांना शाळेचं शिक्षण भेटते, त्याला ट्युशन लावणार, सगळं काही करणार, याचा एक्स्ट्रा क्लास पण येतो. बायबल शिक्षण शिकायला फार कठीण आहे. आध्यात्मिक शिक्षण सर्वात मोठं आहे पवित्र आत्मा, बोलणारा ना ते 22. या आत्म्याची आम्ही टेन्शन नाही. आमच्यामध्ये वा आत्मा नाही. योहान 8:44. ऑलरेडी आमच्यामध्ये पूर्ण शैतानी आत्मा भरून ठेवलेला आहे. कोणाचं चांगलं बघत नाही ना कोणाचं चांगलं करवत नाही. मी एकच बोलवतो, तुझ्या जीवनात काय चांगलं पाहिजे ते प्रार्थना जास्त ठेव. प्रार्थना वाढवशील तर भविष्य वाढेल. प्रार्थना वाढवणार नाही तर भविष्य कमी होणार. हर मुश्किल वाढणार, हर संकट वाढणार, हर टेन्शन वाढणार, हर निराशा. शिक्षण रोज शिकवायची गरज नाही. मोशेला 10 आज्ञा दिल्या, प्रभूशी 2 आज्ञा दिल्या. परमेश्वरावर प्रेम कर, स्वतःवर कर, बाकी तू सगळ्यावर कर. मग तुला सगळ्या आज्ञा दिसेल. कोणात पाप आहे, खोटा आहे, चोरी. एक पुरुष एक स्त्री आहे, बरोबर? त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी घडू शकतात. तेव्हा येशूने शिक्षण दिलं. आज्ञाधारक. एक ते पवित्र मरियाचा सन्मान, एक ते पित्याचा सन्मान, एक ते पुत्राचा सन्मान, एक ते पवित्र आत्म्याचा सन्मान. या 4 व्यक्तीचा जर व्यक्ती सन्मान करत असेल तर ह्या सर्वांची इतिहास भेटेल. कारण ती आई आहे, शिष्यांच्या जगाला जन्म देणारी, पुत्राने जन्म घेतला, आपल्याला शिकवण दिलं. तेव्हा जे विश्वास ठेवतात देवाचे पुत्र. आम्ही धार्मिकतावर, शिक्षणावर लक्ष दिलं असेल तर आमचं शिक्षण आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे दृढ आणि मजबूत. बरेच लोकांनी ही पवित्र शास्त्राचं पूर्ण पवित्र आत्म्या मिळाल्याद्वारे शिक्षण. अरे येशूचे शिष्य होते, त्यांना शिक्षण मिळालं सारखं. मग ते 10 दे, 72 शिष्य काढले. मग ते 17 अशुद्ध आत्मे काढायला लागले, तरी पण नाही निघाला. मग प्रभूने त्याला काय सांगितलं, जेव्हा वधस्तंभाजवळ योहानमध्ये 19:25 तेव्हा त्याच्या आईला बोलून, बाई ही पहा मुलं. म्हणजे ती शिक्षका होती. धार्मिकताचं शिक्षण देणारी फक्त आईच आहे. आईच्या हातात आहे कसं फिरवायचं कसं. पण आई आपली धार्मिकतावर वळून. म्हणून पुढचं काळ फार कठीण परिस्थितीत आहे येणार. तुम्ही स्वतः विचार करा. गुरु खूप शिकतात, धार्मिकता कमी शिकतात, जागतिक शिक्षण असं नोकऱ्या आहेत. आज जर भारत देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे लोक शिकलेले रस्त्यावर पडलेत, बरोबर ना? तरी आपला आचार विचार तो त्याच्यातच बसतो.
कोणता व्यक्ती असा नाहीये की तो बेचैन मध्ये नाही, कारण पूर्ण सैतान प्रकटीकरण 12:12 सोडलाय. तो लोकांना कळत नाही. लोक आद्या बिंदास आहेत. बिंदास नाही, आता हलवणार पृथ्वी, सगळ्या दृष्टीने हलवणार आहे. आता महागाईने हलवले, त्याला सगळं बघत राहा तुम्ही. तुम्हाला सांगतो फक्त विश्वासीच लोक तारले जातील, आणि जे खरोखर देवावर मनापासून प्रेम करणारे आहेत आणि या जगाच्या कोणत्या गोष्टीवर प्रेम न करणारे असेच लोक शांतीने बसतील. बाकी सगळे अशांतीने राहणार. चिंता, टेन्शन, मानसिक तणाव, खाण्यापासून सगळ्यांची महामारी. नोकऱ्या नाही, धंदा नाही, काय नाही. हालेलुया. या शिक्षणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, आणि हा अनुभव तुम्हाला जर घेत असेल तर तुम्हाला प्रत्येक शिक्षणाची ओळख तुम्हाला मिळेल. हालेलुया. 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 कारण जे शिक्षण आहे ते फक्त चांगलं आहे ते घ्या, आणि वाईट आहे ते शिक्षण सोडा. हालेलुया. तुम्हाला एक व्हिडिओ देतो मी. हालेलुया. मी इथून सोमवारच्या दिवशी बोईसरला निघालो. मी लेट झालो ना 5 पर्यंत. एक मनुष्य, हालेलुया, असं जाता जाता एक मनुष्य एक चहाच्या दुकानात काम करायला लागला. त्याला आता होळीची सुट्टी होती, म्हणजे त्याला पाहिजे होती. त्यांनी काही सुट्टी दिली नाही, गेला नाही. तर तो सांगते माझा 1 महिना झाला, मला पगार तरी दे ना. तर त्याला पगार पण नाही दिला. हा मनुष्य निघून गेला. चालत 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 तो वराळीपर्यंत पोहोचला. तो मुंबईवरून सांगते मी चहाच्या दुकानात, तुम्हाला पगार नाही दिला, काय नाही दिला, मी आता राजस्थानला चालत. हालेलुया. आता विचार करा, आता हा राजस्थानला चालत चाललेला आहे, तो वराळीपर्यंत पोहोचला. कुठे? हालेलुया. आता वराळीपर्यंत तो चाललाय खरा. हालेलुया. आता तुम्ही विचार करा की हा माणूस जेवण दिले. हालेलुया. हालेलुया. तर त्याला मासली खात नाही, तो त्या मासलीची भाजी होती. हालेलुया. तो डबा खाला आणि त्याने मासली असं करत त्याने डबा ठेवले. दिसते? हालेलुया. आता तुम्ही बघा, शेवटी तो जेवण त्याने परत ठेवलं. आता जेवतो बघ, थोडस एक घास खाला, तो बोलते मासली आहे, तर मी मासली खात नाही. तर बरं आहे बघ, भूक आहे ना, ती मिळेल ते खा, का ते देवानेच निर्माण केले. त्याला आता तुझ्या मनात ना माझ्या मनात तुझा तू उपाशी ते तुला द्यायचं आहे. हालेलुया. आणि ठेवलं, ते डबा ठेवला. जर बाजूला बिस्किट पाहिजे तेवढी घे ना, खा. विचारलं, त्याला भूक लागली, ती पटापट बिस्किट घेतले ना, तो खातो बस. मी त्याच्याशी गाडी चालवतानाच त्याची सुटी निघाली. हालेलुया. तर त्याला सांगितलं घाबरू नका, तू बस, तुला मी माझी ओळख आहे, तिकडे मी तुला मनोहरला गाडी पकडून देईल, त्याच्यामध्ये तुला खर्च बिर्च देतो. हॉटेलमध्ये गेलं, जेवण दिले, एक प्लेट त्या जेवणाची होती, जेवणाची प्लेट घेतलं. प्यास लागलेला. हालेलुया. पाण्याचा प्यास लागला, थंड पाहिजे, तर 1 लिटरची त्याला स्प्राईटची बाटली दिली. गेलो, जेवण बिवण घेतलं, तो ओळखीचा आहे, त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं, पहिला फोन केला, बरं असं असं राजस्थानला गाडी जाणारे भेटेल का? ते कोणते भेटेल, ठीक आहे. मला ओळखलं का? ते नाही, तुम्ही आल्यावर ओळख. तर मग गेल्यावर त्यांनी मला ओळखलं. मग त्या प्रश्न असा झाला बघा त्याचा. हालेलुया. गेल्यानंतर तू याला त्याला फोन करते, सगळ्या प्रायव्हेट गाड्या म्हणजे झालेल्या आहेत, चान्सच नाही. तुम्ही सांगितलं आता करायचं, तो त्याच्या भाषामध्ये बोलला. सांगते ठीक आहे. मग मी काहीतरी करतो. मग थांबलो तिकडे, थांबलो आणि त्याच्याकडून ते गाडी बिडी केलं. 800 रुपये त्याचे भरले. 800 रुपये भरले, 1000 रुपये सांगत होता तो. तर तो सांगते 1000 नको, सांगते माणूस एक दुसरा आहे. मग त्यांनी 200 रुपये करून 1000 रुपयाचे 800 घेतले. बरं घे. त्याला 800 रुपये दिले, 200-300 रुपये काय होते माझ्या खिशातले ते वरचे त्याच्या हातात दिले. मग हे घे, तुला खायला रस्त्यात काय लागलं ते तू खा. हालेलुया. गेलो. नंतर त्याला मी तिथे पोहोचल्यानंतर, मी बोईसरला पोहोचल्यानंतर फोन केला, त्याला सांगितलं, ते बोलते बसवलंय, पाठवलं. बघा त्याला केवढा उत्साह वाटला, किती आनंद वाटला. तुम्ही धर्म बघता, त्याच्यामध्ये खर्च करता, तो खर्च असे लोक किती पडलेले आहेत ना, त्याच्या पाठी यूज करा. ते शिक्षण तुम्हाला हमेशा आशीर्वाद करते. हालेलुया. विचार करणाऱ्या गोष्टी. हालेलुया.
परिस्थिती अशी आहे, माणसाला आनंदच नाही. दुसऱ्यांचे दुःख जेव्हा मी त्यांना सांगितलं, ज्या आपण त्या जागेला आपण असते त्या आपल्याला काय वाटलं असतं. तर तिथे एक माणूस दुसरा होता, तू सांगते तिकडे बसलेला खाली ना, तर खाली पेक्षा इकडे बस ना, सांग त्याला वरती बस. तो कोणतरी अधिकारीच कोणतरी माणूस होता, काय असेल त्या मला सांग, मी फोनवर सगळं काम करतो. काय बोलला नाही, तो चुपच राहिला. हल्ली त्यांच्या राजधानीच तो माणूस होता. मग ही माणुसकी ठेवत, माणसाला धर्म बघू नका, त्याचं जे दुःख आहे ना ते बघा. मी त्याला ना माझा फोन नंबर दिला ना काय. एकदा दिलेला सुरतचा माणूस होता, तो सांगते मी कार्ड छापून मी लोकांना सांगितलं काहीच करू नका. तो डायरेक्ट सुरतला गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला. तो पण असंच बसच्या याच्यातून उतरला, तो थोडा दारू पित होता, त्याला टाकून गेले. ते तो चालत चालत एवढे पाय सुजलेले त्याचे. मग त्याला चपला दिल्या, खायला प्यायला दिलं. एक दिवस एक माणूस होता, त्याला चाललेला एकदम म्हातारा सारखा होता, अख्खा पूर्ण हे झालेला काळा, म्हणजे कपडे एकदम. तर त्या दुकानात नेलं, मी त्याला कपडे बिपडे दिले. तो सांगते इकडे कपडे बदल वगैरे त्याला सांगितलं, ते कपडे बिपडे दिले. आणि तो दुकानवाल्यालाच काहीतरी डाऊट आला की हा माणूस काहीतरी आहे, तो मुसलमान माणूस होता, काहीतरी वेगळा आहे, तो थांब मी बघतो. त्याला कपडे दिले, तो निघाला, तिकडे बघतो तर रस्त्यामध्ये गायब झाला, कुठे गेला माहिती नाही. ही आपली परीक्षा होती. तू सांगते माझ्या मनात असंच म्हटलं की याला जाऊन बघतो. त्या दुकानातून उतरला आणि मी काहीतरी त्याच्याकडे सांगत होता काहीतरी, तो नंतर थांब बोलतो. तो स्वतः उतरला की गाडी, आता त्याला मी तिकडेच जिथे गाडीचं आहे ना तिथेच न्यायला लावलेला. इथून गेला ते पता नाही, ते फुलाय दिसते सगळं. आता माणसाचे दिसत नाही, त्यांचे दुकानवाले ते पण त्याला ओळखतातच की नाही. माझं तर सोडून दे, तू इथून दुकानाच्या बाहेर उतरला ना, कुठे गेला तर पताच नाही. मी इकडे शोधतो, तो तिकडे शोधतो, तिकडे शोधतो. अरे ही होती माझी परीक्षा. आहे माझ्याकडे फोटो त्याचा. ही होती माझी परीक्षा. आपली परीक्षा कधी येईल माहिती, लक्षात ठेवा. शिक्षण नेहमी देवाच्या आज्ञानुसार शिक्षण घ्या आणि ते शिक्षण तुम्हाला ना मला स्वर्गापर्यंत पोहोचवेल. अरे देव परीक्षा आपल्या घ्यायला घेतली. ज्याचा शेअर करतात तो मीच आहे. पौलाचं लक्ष, प्रेषितांचे कृत्य 9 तर तुम्हाला सत्य कळणार नाही. तर आपल्याला हा शिक्षण धूड धरायचं आहे, वचना धरायचं आहे, त्याला पकडायचं आहे, सोडायचं नाही. तर आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं घ्यावं, सर्वांना चांगला अनुभव यावा, म्हणून देवपित्याकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता बाप्पा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर ही प्रार्थना परमेश्वराने करतो. सर्व लोक, आमदार, सरपंच, सर्व पोलीस लोक जगात अशा आर्थिक परिस्थितीमध्ये प्रत्येकानं सहाय्य कर ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो.